लवकर होईल यावर भाष्य. नाही कसं आहे, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अहमदपूर मतदारसंघ घेतला तर तिथे 2 स्पर्धक आहेत, बाबासाहेब पाटील आहेत, विनायकराव पाटील आहेत, असे सगळीकडे तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात सगळे मतदारसंघ घ्या, 2-2 उमेदवार आहेत, तुमच्यासोबत स्पर्धक कोण आहे सांगा. आता समजा लातूर शहर असो, लातूर ग्रामीण असो, या ठिकाणी जर स्पर्धक नसेल तर मला असं वाटतं की ती चांगली बाब आहे. कारण पक्षामध्ये एक विचार उमेदवारीच्या निमित्तानं पुढे येतोय, हे अभिनंदनीयच आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की आपण म्हटलं की जर स्पर्धक नाही आहे तर आता तुम्हाला संधी मिळाली, तशीच सोलापूरमधनं प्रणिती शिंदे यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नाव समोर आलेलं आहे, त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांचा असाच उत्साह आहे. तर हे जे नवीन नेतृत्व विधानसभेत जाणार आहे त्याचा आपल्या महाराष्ट्राला कितपत फायदा होईल असं वाटतं? फायदा होईल, तोटा होईल हे तर वेळच ठरवेल. पण प्रणिती शिंदेसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून समाजकारणामध्ये आहेत, त्यांना राजकीय वारसा आहे. सुशीलकुमार शिंदेंच्या त्या कन्या आहेत आणि मला असं वाटतं की त्या जर पुढे येत असतील तर त्याचं स्वागतच आहे आणि त्यांना आम्हा सर्वांच्या शुभेच्छाच आहे. आणि यातून एक सिद्ध होते की पुन्हा एकदा घराणेशाही समोर येते. घराणेशाही असं म्हणता येणार नाही. शेवटी निवडणुका होणार आहेत, मतदान होणार आहे आणि मतदान कोणाला किती होणार आहे हे आपल्या सगळ्यांना कळणार आहे. त्यामुळं लोकशाही आहे, घराणेशाही नाही. स्पर्धकच नसेल तर मग लोकशाही कशी? स्पर्धक नाही आहे असं जेव्हा चर्चा होते याचाच अर्थ असा आहे की मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये चांगलं काम झाल्यानंतर असा एक विचार समजा पुढे येत असेल तर ते लोकशाहीचं एक चांगलं प्रतीक आहे असंही म्हणता येईल. लोकशाही नाही असं कसं म्हणता येईल? शेवटी इथं आज पक्षामध्ये सुद्धा लोकशाही आहे, पक्षामध्ये लोकांना मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आज मागणी होत नाही, कदाचित उद्या मागणी होऊ शकेल. त्यामुळं आत्ताच आपण या निर्णयाला येणं की स्पर्धकच नाही हे मला वाटतं थोडंसं घाईचं.